नमस्कार मित्रांनो, मी अक्षय. आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे रविवार. तर आमच्या इकडच्या पोरांनी मॅची ठेवलेल्या आहेत. 2002च्या पुढची पोरं खेळणार. तर गेल्या रविवारी होती 2008च्या पुढची पोरं खेळणार. आणि गेल्या वेळेस विजेता झालेला सोंड संघ आणि उपविजेता झालेला संगलट संघ. तर त्यावेळेस व्हिडिओ काढायला नाही भेटली. तर आज बघूया, आज व्हिडिओ काढतोय, बघूया काय बघायला भेटतंय. ग्राउंडच्या जवळ आलोय, ट्रॉफ्या वगैरे आहे तिकडं. इकडं रोशा आणि पाम्या खुर्च्या वगैरे घेऊन जातोय. माझ्याकडे ही ट्रॉफी आहे, रोशा कधी दुसरी ट्रॉफी आहे. तर हा बघताय ग्राउंड आपला. इथं मॅच आहे, तिथे पोरं वगैरे आले या बाजूला. तर आता जाऊया, ट्रॉफ्या वगैरे ठेवूया आणि पिचचं पूजन होईल. तुम्हाला दाखवतो आता. थोड्या वेळात सर्व पोरं येतील. पण आम्ही जात हा रस्ता, इकडं आपला ग्राउंड. भव्यदेवी अंडरवर्ल्ड क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ये देवारामदा काय पाहुणा म्हणे खोकरकरणी भांत बनव मस्ती महाराजा आणि बघ या शिकवण्यांच्या काल काय आज आमच्या या बारक्या पोरांनी काय क्रिकेटचा सामना भरली नाहीत. यशस्वीरित्या पूर्ण होऊ दे आणि त्याचा भांडण करता काही नको आणि सगळ्यांना सुखाई सांभाळ. चुकल सर्व गोष्टी एका फटक्यात फुटला पाहिजे. पण हा फुटला. आणि पुढील होणारा सामना 2 षटकांचा राहील. पुढील होणाऱ्या सामन्याची नोंद घ्यावी दोन्ही संघाने. आणि पुढील होणारा सामना जय भवानी सुखदार वसे जय बजरंग इनाम पगारी 2025च्या दोन्ही संघ बलाढ्य संघ. संभव स्ट्राईक वरती यस नॉन स्ट्राईकला जातो. यस गोलंदाजीचा मारा करतो पहिल्या चेंडूचा मार करतो रोहित. स्ट्राईक होता पहिला चेंडू जातो गॅप मध्ये. एक धाव निश्चितवर 2 धाव सुद्धा पूर्ण झाले, 3 धाव सुद्धा पूर्ण झालेल्या गणेश झालेला आहे तो जय बजरंग इनाम पांगारी संघाचा. 3 धाव संख्येने स्ट्राईक होते. यश दुसरा चेंडू घेऊन येतो रोहित. दुसरा चेंडूचा मारा केला आणि हा जातोय तो पवेलियनमध्ये. यश पहिला धक्का लागतोय तो इनाम पांगारी संघाला. यश त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो. गोलंदाजीचा मारा करतो रोहित. तिसरा चेंडू घेऊन येते टोरेला चेंडू. एक धाव. बॅक टू बॅक 2 विकेट बाद झाले इनाम पांगारीच्या. अक्षिस्त पवेलियन मध्ये जातो निराश. उत्कृष्ट गोलंदाजी करताना रोहित सुखदर संघाचा गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजी करताना. आपल्या संघाला जर ट्रॉफी नाव घोरायचं असेल तर फटकेबाजी करावी लागेल. टोलेले चेंडू राजने एक धाव निघाली, 2 धाव सुद्धा पूर्ण झाले. तिसरी धाव पूर्ण होणार निश्चितच. धाव संख्या झालेले 6 रन. राज आणि संभव
अंपायर लक्ष रोहित मारा करतोय सोडलेला चेंडू जातोय गॅप मध्ये सोडते धाव एक धाव दोन धाव तिसरी धाव सुद्धा मिळवून यश इनाम मगर संघाला निश्चित धाव संख्या पुढे सरकत आहे धाव संख्या झालेले 9 रन आणि स्ट्राईक होते राज अंपायर आपलं काम करावे टोलेला चेंडू जातोय तो कॅच होईल का निश्चितच जेल घेतलेला आहे पवेलियन मध्ये जातोय तो राज तिसरा धक्का लागतोय इनाम बांगर संघाला उत्कृष्ट जेल सुखदेव संघाकडून त्याची जागा घेण्यासाठी आले भेटतात गोलंदाज नाव सोम गोलंदाज नाव सोम गोलंदाजा मारा करतोय आणि सम ओपनिंग आले फलंदाज अजून मैदानात दाखल टोलेला चेंडू कॅच होईल का निश्चितच जेल झालेला आणि मोठा झटका लागलेला आहे इनाम बांगर संघाला ओपनिंग फलंदाज पवेलियन मध्ये जात आहे झटका लागलेला आहे आणि स्ट्राईक त्याची घेण्यासाठी येतोय आर्यन आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी मोठी धावसंख्या करावी लागेल इनाम बांगर संघाला निर्धाव चेंडू सोम उत्कृष्ट गोलंदाजी करताना निर्धाव चेंडू तिसरा चेंडू घेऊन येत आहे तिसऱ्या चेंडूचा मारा करतोय सोम गॅप मध्ये आर्यन टोलेला चेंडू एक धाव निश्चित 2 धाव सुद्धा पूर्ण झालेले आणि गचाळ क्षेत्ररक्षण 3 धावा निश्चितच पूर्ण झालेले आहेत झालेले आहे इनाम बांगरची 12 3 चेंडू शेवटचे 3 चेंडू बाकी स्ट्राईक आहे वेतन टोलेला चेंडू गॅप मध्ये निश्चित एक धाव पूर्ण होईल दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल निश्चित 2 धाव पूर्ण झालेले शेवटचे 2 चेंडू बाकी वेतन फटकेबाजी करावी लागेल टोलेला चेंडू हा नो चेंडू जातो गॅप मध्ये नो प्लस 2 धावा 2 चेंडू 3 धावा संघाची धाव संख्या झाली 17 वेदात आपण स्ट्राईक होते साईल मारा करतोय गोलंदाजा मारा करतोय साईल शेवटचा चेंडू टोलेला चेंडू जाईल का आणि ही जेल होईल का निश्चितच जेल घेतलेला आहे बाद झालेला आहे वेदांत जय बजरंग इनाम बांगरची धाव संख्या झालेली 17 जय भवानी आणि सुखदेव संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आणि फायनल फलंदाज सोम रोहित स्ट्राईक नॉन स्ट्राईकला आहे श्री गणेश झालेला आहे सुखदेव संघाचा रोहित स्ट्राईक वरती रोहित आणि गोलंदाजीचा मारा करतोय अक्षय 11 चेंडू 17 धावांची गरज सुखदेव संघाला 11 चेंडू 17 धावांची गरज दुसरा चेंडू घेऊन येत अक्षय टोलेला चेंडू जातोय का सीमारेषा बाहेर निश्चितच जातोय तो चौकार खणखणीत चौकार रोहितच्या बॅट मधून जातोय चौकार शिवरायांचा छावा मार बॅट मधून येतोय रिव्हर्स शॉट मध्ये चौकार उत्कृष्ट फलंदाजी करताना रोहित टोलेला चेंडू जातो गॅप मध्ये 1 धाव पूर्ण 2 धाव निश्चितच पूर्ण तिसरे धाव पूर्ण होईल का निश्चित तिसरे धाव सुद्धा पूर्ण झालेले आहे संघाचे दोन्ही फलंदाज रोहित आणि सोम स्ट्राईक होते सोम जातो गॅप मध्ये 1 धाव पूर्ण धाव संख्या झालेले 9 रन धाव संख्या झालेले 9 रन चार चेंडू झालेले 4 चेंडू 9 धावा 4 चेंडू 9 धावा हाय कोणत्या रोहित मारा करतो टोलेला चेंडू जातो सीमारेषा बाहेर खणखणीत चौकार शिवरायांचा छावा मारतो 4 धावा येतोय रोहितच्या बॅट मध्ये चौकार धाव संख्या झालेली आहे चेंडू झालेला आहे 5 शेवटचा चेंडू रिव्हर्स शॉट रोहितने मारलेला आहे टोलेला चेंडू 1 धाव निश्चितच पूर्ण 2 धाव सुद्धा पूर्ण झाले तिसरी धाव निश्चितच पूर्ण होईल धाव संख्या झालेले 16 1 ओव्हर साऊंडच्या धाव संख्या झालेले 16 6 चेंडू 2 धावांची गरज गोलंदाज मारा करतोय स्ट्राईक करतोय रोहित मारलेला चेंडू जातोय का उत्कृष्ट फलंदाज आहे
इनाम भांगरीचा संभव मी विनंती करतोय की नारायणजी शिकवण यांनी हा उत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक हा द्या. तसेच उत्कृष्ट गोलंदाज करा कोण असेल. जय भवानी सुखदरचा रोहित. पारितोषिक ट्रॉफी प्लस पारितोषिक 3333. मी सन्माननीय नारायणजी शिकवण यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करा. तसेच प्रथम पारितोषिक जय भवानी सुंदर ट्रॉफी प्लस 11,144. तर मी या गावचे शाखा प्रमुख आणि भावी सरपंच सन्माननीय विनोद रहाटे आणि नारायणजी शिकवण यांना विनंती करतो तुम्ही त्यांचा हे करा. विजयी संघांचं हार्दिक स्वागत, आभार.